हे तटकरे म्हणाले। चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल यांनी सुद्धा अर्ज मागे घेतलाय। अग्रवालांसोबत अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी यांनी सुद्धा अर्ज मागे घेतलेला आहे। भाजप उमेदवार अरुण लखानी यांच्या विजयाची फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे। चंद्रपुरात काँग्रेसचे उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे अग्रवालांसोबत अपक्ष उमेदवार या ठिकाणी रिंगणात होते। मात्र आता सुधार कोठारींनी हा अर्ज आता मागे घेतलेला आहे। त्यामुळे आता भाजप उमेदवार अरुण लखानी यांच्या विजयाची फक्त औपचारिकता शिल्लक आहे। बऱ्याच ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। तिकडे चंद्रपुरात सुद्धा असंच दिसतंय। अग्रवालांसोबत अपक्ष उमेदवार सुधीर कोठारींनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता अरुण लखानी यांच्या विजयाची फक्त औपचारिकता या ठिकाणी बाकी आहे। एकूणच महायुतींच्या नेत्यांची ही शिष्टाई या ठिकाणी फळाला आल्याचं दिसतंय। इकडे रायगडमधून सुद्धा अनिकेत तटकरे हे बिनविरोध आल्याचं या ठिकाणी आपण पाहतोय।